नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तसं तर सबका मंगल हो असं म्हणायला पाहिजे विपश्यना केल्यानंतर. तर मी 10 दिवसासाठी विपश्यनेच्या कोर्सला गेली होती. तिथलं हे फिमेल रजिस्ट्रेशन ऑफिस होतं, महिला पंजीकरण विभाग. तिथे आपण गेल्यानंतर एंट्री केल्यानंतर हे ऑफिस असतं. त्यात आपले काही फॉर्म्स किंवा काही डॉक्युमेंटेशनचं काही काम असेल ते तिथे करून घ्यायचं आणि मग पुढची प्रोसेस किंवा मग आपल्याला रूम मिळते, रूममध्ये जाऊन राहायचं. तर अशा पद्धतीने हे विपश्यना सेंटर आहे इगतपुरीचं. तिथे मी 10 दिवसाच्या कोर्ससाठी गेली होती. तर हे आहे तिथलं गेट होतं. हे खूप छान वातावरण होतं, पावसाळा असला म्हणून बघू शकता. हे बाहेरचं वातावरण किंवा बाहेरचा हा परिसर. समोर एक स्टॉल लावलेला होता जर कोणी काही विसरलं तर. हे होतं भोजनालय. भोजनालयाच्या बाहेरचा एरिया. बाहेर असे छान चप्पल स्टँड होते, तिथे चप्पल ठेवायचे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने. छत्र्या असतील, बॉटल वगैरे आपण तिथे ठेवायचं, हँडवॉश करायचं आणि मग जेवण आपण आपल्या हाताने घ्यायचं. सिटिंग अरेंजमेंट अशी केलेली असते की एकमेकाचा फेस आपल्याला दिसणार नाही. पण हे लास्ट डे होता, लास्ट दिवस मी हे शूट केलं होतं, त्यामुळे मग ते बोलत होतो. शेवटच्या दिवशी बोलायला देतात, नाहीतर पूर्ण 10 दिवस आर्य मौन पाळायचं असतं. या सगळ्या व्हिएतनामच्या होत्या. तर बघू शकताय अगदी मोठं आणि प्रशस्त असं भोजनालय होतं. अगदी एका वेळी 200 महिला जेवण करू शकतील एवढं होतं. जेवण होतं डाळ, भात, सलाड, चपाती, गुलाबजाम, शेवटचा दिवस म्हणून स्वीटही होतं आणि दही वडा होता. ह्या होत्या इथल्या धम्मसेविका. छान त्यांनी पण सेवा दिली. म्हणजे आपल्याला काही अडलं तर आपण त्यांच्याशी बोलू शकत होतो, कारण आपल्या सोबतच्या साधकांसोबत आपण बोलू शकत नव्हतं. अगदी परदेशातूनही आलेल्या होत्या विपश्यना करायला. एक रशियन होती, त्यानंतर एक केनियाहून होती, व्हिएतनामच्या, अशा बऱ्याच ठिकाणाहून, वेगवेगळ्या ठिकाणाहून ही विपश्यनाचं ज्ञान घ्यायला आलेल्या होत्या आपल्या भारतातलं. हे बघा इथे दही वडे आणि गुलाबजाम ठेवलेले होते. त्या काकू म्हटल्या माझाही व्हिडिओ बनव. तर मग मी त्यांनाही व्हिडिओत घेतलं. त्या सर्व करत होत्या, गुलाबजाम देत होत्या. छान होत्या त्या काकू, खूप छान अशा गोड होत्या. आवडला मला त्यांचा स्वभाव. या माझ्या मैत्रिणी होत्या तिथल्या. काकू सर्व करत होत्या गुलाबजाम, दहीवडा, अशा पद्धतीने. छान होतं, अगदी मस्त. 10 दिवस एकदम शांततापूर्वक असं वातावरण तिथे असतं आणि त्या शांततेत आपण ध्यान करायचं असतं, कुणाशी न बोलता, कुणाकडे न बघता. अशा पद्धतीने हा आपला एक पार्ट आहे व्हिडिओचा. त्याच्या आधीचे पार्ट्स पण येतील आणि त्याच्यानंतरचे पार्ट्सही येतील. हे मी तुम्हाला आज एक फिमेल रजिस्ट्रेशन ऑफिस आणि सुरुवातीचा पहिला दिवस आणि भोजनालय दाखवलं. अशा पद्धतीने ही एक रशियाची होती. रशियन म्हणजे परदेशातल्या लोकांनाही विपश्यनेचं ॲट्रॅक्शन आहे किंवा त्यांनाही ती विद्या जाणून घ्यायची आहे. इथे होतं, हे बघू शकताय ताटात काय काय होतं. पूर्ण ताट डाळ, भात, सलाड, चपाती, 2 भाज्या, गुलाबजाम, दहीवडा. अशा पद्धतीने ही मैत्रीण ती म्हणत होती की तुला गुलाबजाम भरवते आणि माझं ताट बघा अजून आता सुरुवातच केली आहे, म्हणून मग तिच्या ताटातून मी थोडा व्हिडिओ शूट केला. अशा पद्धतीने बघू शकताय मस्त असं छान वातावरण होतं. 10 दिवस पावसाळा असल्यामुळे तर अजूनच ते खूपच निसर्गरम्य वाटत होतं आपल्याला. एक होती ही केनियाची होती. अशा पद्धतीने अजूनही व्हिडिओचे पार्ट्स येतील, ते बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. इथे हा ताट ठेवायचा. जेवण झाल्यानंतर ताटात काही उरलेलं असेल तर ते डस्टबिनमध्ये टाकायचं आणि मग एका टबमध्ये आपण स्पून ठेवायच्या, एका ह्याच्यात वाट्या, एका ह्याच्यात ताट. अशा पद्धतीने सिस्टमॅटिक कारभार होता खूपच. जेवल्यानंतर बाहेर निघताना लगेच बेसिन होते. बेसिन काय 1-2 न होते तर 7-8-10 असे होते, जेणेकरून गर्दी होणार नाही एका ठिकाणी. अशा पद्धतीने बघू शकता तेही किती स्वच्छ होतं.
तिथे खरंच खूप स्वच्छता होती. इथे हात धुतल्यानंतर लगेच आपल्याला पिण्याचं पाणी होतं आहे, तेही शुद्ध आरोचं होतं. आणि गरम पाणी हवं असेल तर गरम पाणी, जिंजर वॉटर हवं असेल तर जिंजर वॉटरही होतं. तर अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया